विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत 2 पिरियड घेतलेले आहेत. आता हा माझा तिसरा पिरियड आहे. पहिल्या पिरियडमध्ये आपण समरूपता ह्या प्रकरणामधले 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तरे हा जो गुणधर्म आहे हा गुणधर्म अभ्यासला. दुसऱ्या तासामध्ये आपण प्रमाणाचे मूलभूत प्रमेय हे सिद्ध केलं. त्याचप्रमाणे सराव संच 1.1 मधले काही उदाहरणं करून घेतलेली आहेत. आता आपण अगदी 5 मिनिटांमध्ये प्रमाणाचा मूलभूत प्रमेय याची सिद्धता जी आहे याचं थोडंसं रिव्हिजन करू. आणि तुम्ही पण माझ्यासोबत ते रिव्हिजन करायचे, आठवायचे. काल शिकवलेलं कालच्या व्हिडिओमधलं तुम्हाला ते लक्षात येते का हे बघा आणि याची रिव्हिजन करा. कुठलाही प्रमेय तुम्हाला जेव्हा लक्षात ठेवायचा असतो किंवा त्याचा अभ्यास करायचा असतो तेव्हा तुम्हाला त्या प्रमेयासाठीची जी आकृती आहे ती आकृती लक्षात ठेवायची. जसं काल प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाची आकृती आपण कशी काढली होती. प्रमाणाचा मूलभूत प्रमेय कोणत्याही त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा. एक त्रिकोण काढला, या त्रिकोणाच्या कोणत्याही एका बाजूला समांतर असणारी रेषा म्हणजे BC ला समांतर असणारी रेषा. ही रेषा आपण L काढली आणि ही रेषा D आणि E या बिंदूमध्ये उरलेल्या 2 बाजूला अनुक्रमे छेदते हे बघितलं. हा झाला आपला पक्ष. आपल्याला सिद्ध करायचं आहे की ही रेषा उरलेल्या 2 बाजूला प्रमाणामध्ये विभागते. म्हणजेच आपल्याला सिद्ध करायचं होतं AD छेद DB बरोबर AE छेद EC. हे आपल्याला सिद्ध करायचे. त्यासाठी रचना करायची होती. BE आणि CD जोडली. BE आणि CD जोडल्यामुळं आपल्याला हे त्रिकोण मिळाले. त्याला मी तुम्हाला इथं ह्याला 1 नंबर, हे 2 नंबर आणि 3 नंबर अशा प्रकारे नाव दिलं होतं. पहिल्या विधानासाठी तुम्हाला हा त्रिकोण 1 आणि त्रिकोण 2 हे 2 त्रिकोणाचे नाव लिहायचे. हे 2 त्रिकोण समान उंचीचे त्रिकोण आहेत म्हणून यांचं गुणोत्तर त्यांच्या पायाच्या प्रमाणामध्ये असणार आहे. म्हणून आपल्याला पहिल्या विधानामध्ये त्रिकोण ADE चे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण BDE चे क्षेत्रफळ बरोबर मिळालं होतं AD छेद D. त्रिकोण ADE चे क्षेत्रफळ हे आपलं पहिलं विधान होतं. आता दुसऱ्या विधानामध्ये आपण त्रिकोण नंबर 1 आणि त्रिकोण नंबर 3 हे घेतले होते. हे पण याच त्रिकोणासारखे समान उंचीचे त्रिकोण आहेत म्हणून यांच्या पण क्षेत्रफळाचं गुणोत्तर त्यांच्या संगत पायाच्या गुणोत्तराबरोबर आहे. म्हणून त्रिकोण ADE चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण BEC चे क्षेत्रफळ बरोबर AE छेद EC हे मिळाले. आता हे सिद्ध करायचे म्हणजेच आपल्याला ही जी उजवी बाजू आहे ही बरोबर आहे हे सिद्ध करायचे. त्यासाठी आपल्याला ही डावी बाजू बरोबर आहे हे सिद्ध करायचं होतं. डावी बाजू सिद्ध करण्यास बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी अंश सारखाच आहे. छेदामधले जे 2 त्रिकोण आहेत ते त्रिकोण तुम्हाला बघायचे. कुठले त्रिकोण आहेत. BDE आणि DEC म्हणजे 2 नंबर आणि 3 नंबर, 2 आणि 3 नंबरचे हे त्रिकोण आहेत. हे त्रिकोण समांतर रेषामधले त्रिकोण आहेत. त्यांचा D हा सामायिक पाया आहे म्हणून ह्या 2 त्रिकोणांचे क्षेत्रफळ सुद्धा सारखे आहे. त्याच्यावरून तुम्हाला विधान 3 मिळणार होतं. ह्या 2 त्रिकोणांची क्षेत्रफळे सारखी आहेत म्हणजेच त्रिकोण BDE चे क्षेत्रफळ बरोबर त्रिकोण DEC चे क्षेत्रफळ. आता ह्या तिसऱ्या विधानावरून BDE आणि DEC सारखं आहे म्हणून डावी बाजू सारखी आहे म्हणून उजवी बाजू पण सारखी आहे हे तुम्हाला लिहायचे आणि यावरून तुम्हाला हा प्रमेय सिद्ध करायचा आहे. हे प्रमेय थोडक्यात लक्षात ठेवायचे. तुम्ही स्वतः पण फक्त आकृती काढा आणि आकृतीवरून तो प्रमेय आहे तो प्रमेय लिहायचा प्रयत्न करा. त्याची प्रॅक्टिस करा. 1-2 वेळेस तुम्ही हे लिहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच हा प्रमेय व्यवस्थितपणे लिहिता येणार आहे. त्याच्यामध्ये कुठले कुठले विधान आहेत
आकृती काय आहे, रचना काय आहे हे तुम्हाला या प्रमेयासाठी लक्षात ठेवायचं आहे. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय याचा आपण काल अभ्यास केलेला आहे, हे लक्षात ठेवा. याच्यावरचे उदाहरणं पण सोडवताना या प्रमेयाचा जो गुणधर्म आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि त्यानंतर तुम्हाला सराव संच 1.1 मधले जे राहिलेले उदाहरणं आहेत ते पण सोडवायचे आहेत. आणि आपली भूमितीची जी वही आहे ती वही पूर्ण करायची आहे. त्या वहीवर तुम्हाला जे थेरम शिकवलेले आहेत ते गुणधर्म शिकवलेले आहेत. मी शिकवत असताना ते तुम्हाला बोर्डवरचं लिहून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला पॉज करून स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला ते वहीवर लिहून काढून ते उदाहरणं असतील किंवा जे प्रमेय असतील ते तुम्हाला त्या वहीवर लिहून पूर्ण करायचे आहेत. वह्या पूर्ण करून ठेवल्या तर तुम्हाला नंतर अभ्यास करायला ते सोपं जाणार आहे. तर सगळ्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा किंवा व्हिडिओला पॉज करायचं आणि त्या ठिकाणचं प्रत्येक उदाहरण जे आहे ते लिहून घ्यायचे. आता प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या नंतर आपल्याला बघायचे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. हा जो व्यत्यास आहे ह्या व्यत्यासाची सिद्धता ही अप्रत्यक्षपणे दिलेली आहे. ते आपल्याला सिद्ध करायचं नाही, फक्त त्या प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास जो आहे तो फक्त आपल्याला समजून घ्यायचा आहे. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास आहे जर एखादी रेषा दोन बाजूंना प्रमाणात विभागत असेल. एक रेषा त्रिकोणामध्ये एक रेषा दोन बाजूंना प्रमाणात विभागत असेल. त्रिकोण ABC याच्यामध्ये एक रेषा काढली डी ही रेषा त्रिकोण ABCच्या दोन बाजूला, कुठल्या दोन बाजूला छेदते ही रेषा रेख AB आणि रेख AC या दोन बाजूंना D आणि E या बिंदूमध्ये छेदते. ही रेषा जर ह्या दोन बाजूंना प्रमाणामध्ये विभागत असेल, प्रमाणात विभागत असेल म्हणजे D बिंदूमुळे जे दोन भाग झालेले आहेत ते दोन भाग AD आणि DB यांचं गुणोत्तर आणि E बिंदूमुळे AC चे जे दोन भाग झालेले आहेत, कुठले दोन भाग झाले AE आणि EC, तर हे गुणोत्तर AE छेद EC प्रमाणात विभागत असेल म्हणजे हे दोन गुणोत्तरे जर समान असतील. AD छेद DB बरोबर आहे AE छेद EC हे दोन गुणोत्तरे जर समान असतील तर ही रेषा तिसऱ्या बाजूला, ज्या दोन बाजूला विभागते त्या दोन बाजू सोडून उरलेली बाजू कुठली आहे, उरलेली बाजू BC, ह्या BC ला ती रेषा समांतर असते. म्हणजेच हे दोन गुणोत्तरे जर समान असतील तर रेषा D समांतर असते रेख BC, तिसऱ्या बाजूला समांतर असते. याला म्हणायचं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. जेव्हा दोन बाजूंचे गुणोत्तर तुम्हाला माहित असतील, हे दोन गुणोत्तर जर सारखे असतील तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार तुम्हाला हे सांगता येईल की ही रेषा तिसऱ्या बाजूला समांतर आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. आपण प्रमाणाचा मूलभूत प्रमेय बघितला. त्यानंतर या प्रकरणामधला दुसरा प्रमेय आहे. हा जो प्रमेय आहे हा प्रमेय प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचे उपयोजन आहे. म्हणजेच प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा उपयोग करून आपल्याला काही गुणधर्म सिद्ध करायचे असतात. त्या गुणधर्मापैकी पहिला गुणधर्म आहे त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा गुणधर्म. मुलांनो, तुम्हाला त्रिकोणाचा कोन दुभाजक म्हणजे काय हे माहित आहे. कुठल्याही त्रिकोणामध्ये त्रिकोणाच्या कोनाचे दोन सारखे भाग करणारा जो किरण आहे
त्याला त्रिकोणाचा कोन दुभाजक असे म्हणतात. तसं या ठिकाणी या कोनाचे दोन सारखे भाग करणारा एडी हा किरण आहे, तर एडी हा त्याचा कोन दुभाजक आहे. मग इथं आपल्याला हा गुणधर्म काय आहे, त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूच्या लांबीच्या गुणोत्तरामध्ये विभागतो. त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक. मग इथं आकृतीमध्ये त्रिकोण ABC काढलेला आहे, त्याच्या C या कोनाचा दुभाजक काढलेला आहे. C या कोनाचा दुभाजक कुठला काढलाय, हा किरण C हा दुभाजक आहे. हा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला तो E बिंदूमध्ये छेदतो आणि ह्या E बिंदूमुळं AE आणि EB हे दोन भाग झालेले आहेत. मग कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. उरलेल्या बाजू कुठल्या, AC आणि BC ह्या दोन बाजू, ह्या उरलेल्या बाजूच्या गुणोत्तरामध्ये तो विभागतो. म्हणजे ह्या दोन भागाचे गुणोत्तर हे उरलेल्या बाजूच्या भागाच्या गुणोत्तराबरोबर असते. हे तुम्हाला प्रूव्ह करायचे, सिद्ध करायचे. म्हणजेच तुम्हाला सिद्ध करायचे AE छेद EB बरोबर CA छेद CB, AE छेद EB बरोबर CA छेद CB उरलेल्या दोन बाजूच्या गुणोत्तरात असते. हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला आकृती काढायची आहे. आकृतीमध्ये त्रिकोण ACB काढला, त्याचा C हा दुभाजक काढला. C या दुभाजकामुळे EB हे भाग झाले. AE छेद EB बरोबर CA छेद CB हे आपल्याला सिद्ध करायचे. आणि हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला रचना करायची आहे. रचना करायची आहे की बिंदू B मधून B हा जो बिंदू आहे, ह्या बिंदू B मधून C ला समांतर असणारी रेषा काढायची. ह्या बिंदू B मधून रेषा काढली, ह्या C ला समांतर असणारी, आकृती काढताना C ला समांतर असणारी रेषा काढायची. आणि ही रेषा तुम्हाला ह्या AC ला वाढवायचं आहे. वाढवलेल्या ह्या AC ला पुढे वाढवायचे आणि पुढे वाढवल्यानंतर ही रेषा AC वाढवलेल्या AC ला ही रेषा D या बिंदूमध्ये छेदते. ह्या AC ला पुढे वाढवा, B मधून जाणारी C ला समांतर असणारी रेषा काढा आणि दोन्हीच्या छेदनबिंदूला D हे नाव द्या. ही तुम्ही रचना केलेली आहे. आता तुम्हाला सिद्ध करायचे. सिद्धतेमध्ये ही जी C आणि BD आपण समांतर काढलेला आहे. C समांतर काढलेला आहे BD, C समांतर BD काढलेला आहे. आणि हा जो AD आहे, या ठिकाणी AD, CD आणि BD ही आकृती, ही C हा BD आणि हा AD मी इथे बाजूला काढले. इथं तुम्हाला हे दोन कोण दिसायले, हा कोण आणि हा कोण. हे कोण तुम्हाला आकृतीत पण दिसतात. कोण ACE दिसतोय का, कोण ACE हा एक कोण आणि कोण CDB हा कोण. हे दोन कोण कसे कोण दिसायले, ह्या दोन रेषा समांतर आहेत. AD ही छेदिका आहे. म्हणजे हे दोन कोण कसले कोण झाले, हे दोन कोण संगत कोण झाले. हे दोन कोण संगत कोण आहेत. आणि रेषा जर समांतर असतील तर तयार झालेले संगत कोण कसे असतात, एकरूप असतात. म्हणजेच हे दोन कोण कसे आहेत, एकरूप आहेत. ह्या दोन कोणांना आपण हे सारखं चिन्ह दिलं. इथं मी आणखीन चिन्ह देते. ह्या दोन कोणांना आपण हे अशा प्रकारे सारख्या चिन्हांनी हे सारखं चिन्ह झाले. हे झाले संगत कोण. हे आपण इथं सिद्धतेमध्ये पहिल्या विधानामध्ये लिहायचे. किरण CE समांतर आहे किरण BD, रेषा AD ही त्याची छेदिका आहे आणि कोण ACE एकरूप आहे कोण CDB. CDB ला हा कोण एकरूप आहे आणि याचं कारण काय आहे, हा संगत कोण आहे. याला विधान नंबर 1 द्यायचं. आता तुम्हाला दुसऱ्या विधानासाठी फक्त छेदिका बदलायची आहे. आता तुम्हाला हे BC ही छेदिका घ्यायची आहे. BC ही छेदिका, ही जी BC आहे ही छेदिका घ्यायची.
तर आता तुम्हाला आकृती कशी मिळेल? हा सी समांतर आहे बघा BD ला आणि BC ही त्याची छेदिका, BC ही त्याची छेदिका, CE समांतर BD. हीच आकृती मी इथं बाजूला काढली. CE समांतर BD आहे, BC ही त्याची छेदिका घेऊ. आता आपल्याला छेदिका बदलायची आहे. कुठली छेदिका घेतली? छेदिका BC. आता इथं तुम्हाला कोण दिसतात? कुठले दोन कोण? हे दोन कोण, कोण ECB आणि कोण CBD. आता हे दोन कोण कसले कोण दिसत आहेत? कसल्या आकारामध्ये दिसायला? हे दोन कोण, हे दोन कोण झेडच्या आकारात दिसायले. झेडच्या आकारामध्ये आहेत म्हणजे हे कसले कोण असतात? हे व्युत्क्रम कोण असतात. आणि व्युत्क्रम कोण, समांतर रेषाने तयार केलेले व्युत्क्रम कोण हे एकरूप असतात. म्हणजे हे दोन कोण सुद्धा कसे होतील? एकरूप होतील. म्हणजेच आपण जेव्हा BC ही छेदिका घेऊ तेव्हा हा कोण ECB, ECB हा कोण दिसायला? ECB आणि हा, हे दोन कोण कसले कोण झाले? एकरूप असणारे कोण झाले. हेच तुम्हाला विधान नंबर 2 मध्ये लिहायचे. आता BC ही छेदिका घेऊन कोण ECB एकरूप आहे कोण CBD, CBD हा कोण, CBD हा कोण आणि ECB हा कोण, हे दोन कोण एकरूप कोण आहेत. हे झाले विधान नंबर 2. त्याचं कारण आहे ते व्युत्क्रम कोण आहे. आता तुम्हाला पक्षामध्ये दिलेला आहे की कोण ABC चा कोण C हा दुभाजक आहे. कोण C चा दुभाजक काढलेला आहे C. या दुभाजकामुळे झालेले जे दोन कोण आहेत ते दोन कोण सुद्धा एकरूप असणार आहेत. म्हणजेच कुठले दोन कोण एकरूप झाले? कोण ACE आणि कोण ECB. हे आपण तिसऱ्या विधानामध्ये लिहायचे. कोण ACE एकरूप कोण ECB. याचं कारण लिहायचंय पक्ष, कारण C हा कोण C चा दुभाजक आहे आणि ह्याला विधान नंबर 3 द्यायचे. आता विधान नंबर 1, 2, 3 याचं तुम्ही निरीक्षण करा. काय दिसते तुम्हाला? ACE हा कोण आणि ECB हा कोण आहे का? हे दोन कोण, हे दोन कोण ह्या दोन विधानामधले हे तिसऱ्या विधानामध्ये सांगितले की हे दोन कोण एकरूप आहेत. कालच तुम्हाला सांगितले कुठल्याही विधानामध्ये डावी बाजू सारखी असेल तर त्याची उजवी बाजू सुद्धा सारखी असते. या ठिकाणी कुठली उजवी बाजू सारखी होईल? कोण CDB एकरूप कोण CBD. हे दोन कोण एकरूप होतील. CBD आणि CDB हे दोन कोण एकरूप होतील. बघा इथं ह्या दोघांना सारखं चिन्ह दिलं, हा कोण आणि हा कोण. तसंच या दोघांना सारखं चिन्ह दिलं, परंतु हे दोन कोण पण सारखे आहेत. हे पक्षात दिले, हे दोन कोण सारखे आहेत, हे दोन कोण सारखे आहेत, हे दोन कोण पण सारखे आहेत, म्हणून हे दोन कोण पण सारखे झाले. म्हणजेच कोण CBD आणि कोण CDB हे दोन्ही कोण सारखे झाले. आपल्या सिद्धतेसाठी आपल्याला हे दोन कोण जे आहेत, कुठले दोन कोण? CBD आणि CDB हे दोन कोण एकरूप दाखवायचे होते. पहिलं आपलं साध्य होतं हे दोन कोण एकरूप दाखवणे. याच्यामुळं काय होईल? हे दोन कोण एकरूप आहेत म्हणजेच या त्रिकोणामध्ये त्रिकोण CBD हा जो त्रिकोण आहे या त्रिकोणामध्ये हे दोन कोण एकरूप आहेत म्हणजेच त्यांच्या एकरूप कोणासमोरच्या बाजू सुद्धा एकरूपच असतील. म्हणजेच CBD समोरची बाजू CD आणि CDB च्या समोरची बाजू BC या दोन बाजू एकरूप होतील. म्हणजेच पायालगतचे कोण एकरूप आहेत तर त्यांच्या समोरचे बाजू सुद्धा एकरूप असतील. म्हणून त्रिकोण CBD मध्ये बाजू BC एकरूप आहे बाजू CD एकरूप बाजू समोरील कोण. म्हणून यालाच आपण लिहिले CB बरोबर CD आणि ह्याला विधान नंबर 4 द्यायचे. हे झालं संगत कोणाची एक जोडी घेतली, विक्रम कोणाची एक जोडी घेतली.
दिलेला कोन दुभाजक आहे म्हणून ही तिसरी जोडी आणि ह्या तिन्हीवरून तुम्हाला हे दोन कोन एकरूप आहेत हे मिळालं। हे दोन कोन एकरूप आहेत म्हणून त्यांच्या समोरच्या बाजू सुद्धा एकरूप आहेत, हे समोरच्या बाजू एकरूप आहेत हे घेतलं। आता याचा उपयोग करून तुम्हाला आपल्याला हे काय आहे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं उपयोजन आहे, म्हणजे तो प्रमाणाचा मूलभूत प्रमेय तुम्हाला वापरायचा आहे। त्यासाठी तुम्हाला आता हा मोठा त्रिकोण घ्यायचा आहे। कोणता त्रिकोण? हा त्रिकोण ADB हा मोठा त्रिकोण। या त्रिकोणामध्ये आता मी थोड्या वेळासाठी ही बाजू काढते। या त्रिकोणामध्ये CE समांतर आहे BD ही रचना केलेली आहे आपण। त्रिकोण ABD मध्ये CE समांतर आहे BD ही आपण रचना केली आहे। आता आपल्याला माहित आहे एका बाजूला जर रेषा समांतर असेल तर ती उरलेल्या दोन बाजूला प्रमाणामध्ये विभागते। हा प्रमाणाचा मूलभूत प्रमेय आहे आणि या प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा उपयोग तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे। इथं काय लिहिता येईल? कुठलं गुणोत्तर होईल? CE समांतर आहे BD प्रमाणाचा मूलभूत प्रमेयाचा उपयोग करा। बघा लिहिता येते का? कुठलं गुणोत्तर होईल? AE छेद EB AE छेद EB बरोबर AC छेद CD AC छेद CD आणि याचं कारण प्रमाणाचे मूलभूत प्रमेय हे दोन गुणोत्तरे सारखी आहेत। आपल्याला साध्यामध्ये AE छेद EB AE छेद EB हे जे आहे हे इथं मिळालेलं आहे। त्यानंतर AC आहे इथं CA म्हणजेच आपल्याला तिथे AC मिळालेला आहे। AC आणि CA एकच। इथं CB आहे आणि इथं तुम्हाला CD मिळाले, म्हणजे इथं तुम्हाला फक्त बदलायचं काय आहे? ह्या CD ला बदलायचे। या CD च्या जागेवर जर CB आलं तर आपल्याला आपलं साध्य मिळणार आहे आणि CD आणि CB एकरूप आहेत। CD आणि CB बरोबर आहेत हे आपण विधान नंबर 4 मध्ये आधी सिद्ध केलेलं आहे। म्हणजे हे विधान नंबर 4 चा उपयोग करून प्रमेयाच्या मूलभूत प्रमेयाच्या नंतर तुम्हाला ह्या CD ची जागा बदलायची, CD ला बदलायचे आणि CD च्या जागेवर कोणाला लिहायचे? CB ला लिहायचे विधान 4 वरून। म्हणजे AE छेद EB बरोबर AC छेद CB AC छेद CB म्हणजे CA छेद CB हे आपल्याला सिद्ध करायचे। AC लिहा किंवा CA लिहा, रेषाखंडाचं नाव कोणत्याही पद्धतीने तुम्ही घेऊ शकता। म्हणजेच AE छेद EB बरोबर CA छेद CB म्हणजे कुठल्याही कोनाचा कोन दुभाजक हा त्या कोनाच्या समोरच्या बाजूला उरलेल्या दोन बाजूच्या लांबीच्या गुणोत्तरामध्ये विभागतो। लांबीच्या गुणोत्तरामध्ये प्रमाणामध्ये विभागतो। म्हणजेच AE छेद EB बरोबर CA छेद CB आहे हे आपण इथं सिद्ध केलेलं आहे। याला म्हणायचं कोन दुभाजकाचा गुणधर्म। हा तुम्ही सगळ्यांनी एकदा फक्त आकृती काढा, रचना काय केलेली आहे ती लक्षात ठेवा आणि फक्त हे जे ह्याचं विधान जे आहे प्रमेयाचं ते विधान फक्त लिहायचे, ते विधान समजून घ्यायचे आणि याच्यावरून तुम्हाला न बघता पक्ष लिहिता येतं का, साध्य लिहिता येतं का, रचना लिहिता येते का, सगळा प्रमेय जो आहे तो न बघता लिहायचा प्रयत्न करायचा आहे। आणि एकदा दोनदा लिहिल्यानंतर आपण चेक करायचं की आपलं आले का बरोबर, कुठलं विधान राहिलं आणि ते परत लिहून काढा आणि ते झाल्यानंतर ह्या आकृतीमध्ये नावं बदलायची आणि नावं बदलून परत या प्रमेयाची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे। आणि जेवढी प्रॅक्टिस करसाल तेवढं तुम्ही काय होणार आहेत? परफेक्ट होणार आहेत। हे प्रमेय तुम्हाला लक्षात राहणार आहे। हे तुम्हाला परीक्षा येईपर्यंत लक्षात ठेवायचं आहे। कोन दुभाजकाचा गुणधर्म याला म्हणायचं त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा गुणधर्म। या कोन दुभाजकाच्या प्रमेयानंतर आपल्याला बघायचे कोन दुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यास। व्यत्यास म्हणजे त्याच्या उलट, पहिल्यांदा जे पक्ष होतं ते साध्य असणार, जे साध्य आहे ते पक्ष। आता आपण सिद्ध केलं होतं कोन दुभाजकाच्या त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या गुणधर्मामध्ये त्रिकोणाचा जो कोन दुभाजक आहे तो त्याच्या समोरील बाजूला आणि उरलेल्या बाजूला प्रमाणामध्ये विभागतो। तसंच इथं आपण त्रिकोण ABC हा घेतलेला आहे आणि त्याच्यावर BC या बाजूवर D हा बिंदू असा आहे।
की ए बी छेद ए सी, ए बी छेद ए सी बरोबर असेल बी डी छेद डी सी, हे दोन गुणोत्तरे जर सारखे असतील तर किरण ए डी, हा जो किरण ए डी आहे, हा किरण ए डी हा बी ए सी चा दुभाजक असतो, हा किरण ए डी हा बी ए सी चा दुभाजक असतो. म्हणजे हे गुणोत्तर सारखे असतील तर हा किरण ए डी, हा किरण ए डी हा कोन दुभाजक असतो. म्हणजे कोन दुभाजक असण्यासाठी काय असायला पाहिजे, दोन गुणोत्तरे समान असली पाहिजे. उदाहरणामध्ये जर तुम्हाला विचारलं कोन दुभाजक आहे का, तर तुम्हाला काय करायचे, गुणोत्तरे सारखी आहेत का बघायचं. कोणते गुणोत्तरे, हे गुणोत्तर हे 1/2 आणि 3/4, 1/2 बरोबर 3/4 आहे का बघायचं. हे जर बरोबर असेल तर कोन दुभाजक आहे, बरोबर नसेल तर कोन दुभाजक नाही. आणि त्याचं कारण काय लिहायचंय, कोन दुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यास. या व्यत्यासावरून तुम्हाला हे सिद्ध करायचं आहे. कोन दुभाजकाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानंतर आता आपल्याला दुसरा गुणधर्म बघायचा आहे. हे सुद्धा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचे उपयोजनच आहे. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या उपयोजनामध्ये पहिला कोन दुभाजकाचा प्रमेय, त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या गुणधर्म हे झालं. त्यानंतर 3 समांतर रेषांनी, हा जो आहे हा दुसऱ्या प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं उपयोजन आहे. त्याच्यामध्ये सांगितले की 3 समांतर रेषांनी एखाद्या छेदिकेवर केलेल्या आंतरछेदाचे गुणोत्तर. समांतर रेषांनी छेदिकेवर केलेल्या आंतरछेदाचे गुणोत्तर, ह्या रेषा समांतर आहे आणि या समांतर रेषांची छेदिका म्हणजे कुठल्याही दोन रेषा, या दोन रेषाला जर तिसरी रेषा दोन भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल तर तिला छेदिका असं म्हणायचं. दोन रेषांना तिसरी रेषा भिन्न बिंदूमध्ये छेदते. मग ही रेषा ज्या दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते त्या छेदन बिंदूमुळे हा जो रेषाखंड ह्या दोन रेषेच्या मध्ये आलेला असतो, याला आंतरछेद म्हणायचं. जर आता याला आपण ए बी नाव दिलं तर ह्या दोन रेषांसाठी ए बी हा काय आहे, आंतरछेद आहे. असेच आंतरछेद तुम्हाला कुठे दिसत आहेत, आपण काढलेले ह्या फिगरमध्ये. या आकृतीमध्ये तुम्हाला दिसते ए बी हा एक आंतरछेद आहे, बी सी हा आंतरछेद आहे. तसंच पी क्यू हा सुद्धा एक आंतरछेद आहे आणि क्यू आर हा सुद्धा आंतरछेद आहे. परंतु ए बी आणि बी सी हे कुठल्या छेदिकेमुळे तयार झालेले आंतरछेद आहेत, एक्स या छेदिकेमुळे. आणि पी क्यू आणि क्यू आर हे वाय या छेदिकेने केलेले आंतरछेद आहेत. रेषा एल एम एन ह्या 3 रेषा समांतर रेषा आहेत हे घेतलेलं आहे. तर जर रेषा समांतर असतील तर त्यांनी एका छेदिकेने केलेल्या आंतरछेदाचं गुणोत्तर हे दुसऱ्या कोणत्याही छेदिकेने केलेल्या आंतरछेदाच्या गुणोत्तराएवढं असतं. दुसऱ्या कोणत्याही छेदिकेने म्हणजे इथे एक छेदिका एक्स घेतली, या छेदिकेने केलेल्या आंतरछेदाचं गुणोत्तर काय येईल, आंतरछेदाचं गुणोत्तर ए बी छेद बी सी याच्या एवढंच, ए बी छेद बी सी एवढंच दुसऱ्या कोणत्याही छेदिकेने. आता या 3 समांतर रेषांना अनेक छेदिका असू शकतात, तर त्या सगळ्या छेदिकांमुळं छेदिकांच्या आंतरछेदाचे जे गुणोत्तर आहे ते आंतरछेदाचं गुणोत्तर हे नेहमी सारखं असणार आहे, बरोबर असणार आहे. हे आपल्याला इथं ह्या गुणधर्मामध्ये सिद्ध करायचे. 3 समांतर रेषांच्या छेदिकांचा गुणधर्म म्हणजेच ए बी छेद बी सी बरोबर पी क्यू छेद क्यू आर हे तुम्हाला इथं सिद्ध करायचे. मग त्यासाठी पक्ष दिला, पक्षामध्ये रेषा एल समांतर रेषा एम समांतर रेषा एन आणि एक्स आणि वाय या छेदिका आहेत, एक्स आणि वाय या छेदिका आहेत. या समांतर रेषांना अनुक्रमे बिंदू ए बी सी, एक्स ही छेदिका ए बी सी या बिंदूमध्ये छेदते आणि वाय ही छेदिका बिंदू पी क्यू आर मध्ये छेदते, बिंदू पी क्यू आर मध्ये छेदते. आणि साध्य करायचे हे गुणोत्तर सारखे आहेत, ए बी छेद बी सी बरोबर आहे पी क्यू छेद क्यू आर हे साध्य करायचं आहे. त्यासाठी रचना करायची आहे. काय रचना केलेली आहे, हा रेख ए आर काढायचं आहे, रेख ए आर काढा
हा रेख AR हा ही जी यम रेषा आहे, यम रेषेला H या बिंदूमध्ये छेदतो. यम रेषेला H बिंदूमध्ये छेदतो. रेख AR काढा, तो रेषा यम ला H मध्ये छेदतो. आपण रचना केलेली आहे. आता ही रचना केल्यामुळं तुम्हाला त्रिकोण दिसायले. त्रिकोण तयार झाले. कुठले त्रिकोण तयार झाले? हा त्रिकोण ACR. ACR हा त्रिकोण तयार झाला. या त्रिकोणामध्ये यम रेषा L ला समांतर आहे, म्हणजेच हा BH हा CR ला समांतर असेल. BH समांतर CR. आता अशा समांतर एका बाजूला समांतर असणारी रेषा आली म्हणजे कुठला प्रमेय आला? प्रमाणाचा मूलभूत प्रमेय. म्हणजे इथं तुम्हाला प्रमाणाचा मूलभूत प्रमेय या त्रिकोणासाठी वापरता येईल. म्हणून आपण सिद्धतेमध्ये लिहू त्रिकोण ACR मध्ये रेख BH समांतर रेख CR. म्हणून AB छेद BC बरोबर AH छेद HR. हे समीकरण नंबर 1. याचं कारण असेल प्रमाणाचा मूलभूत प्रमेय. आता असंच आपल्याला हे दुसरा सुद्धा त्रिकोण दिसायला आहे. त्रिकोण ARP. ARP या त्रिकोणामध्ये हा QR समांतर आहे. QH समांतर आहे AP. QH हा AP ला समांतर आहे. इथं सुद्धा तुम्ही प्रमाणाचा मूलभूत प्रमेय वापरू शकता. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाप्रमाणे काय होईल? AH छेद HR बरोबर PQ छेद QR. AH छेद HR बरोबर PQ छेद QR. म्हणून आपण लिहू त्रिकोण ARP मध्ये AP समांतर QH. म्हणून AH छेद HR बरोबर PQ छेद QR. याला समीकरण नंबर 2 प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. आता समीकरण 1 आणि 2 मध्ये हे AH छेद HR हे दोन्ही सारखं दिसते. हे 2 सारखं आहे, म्हणजेच AB छेद BC बरोबर असेल PQ छेद QR. म्हणून समीकरण 1 व 2 वरून AB छेद BC बरोबर AH छेद HR बरोबर PQ छेद QR. म्हणजेच AB छेद BC बरोबर PQ छेद QR. AB छेद BC बरोबर PQ छेद QR. म्हणजे हे जे अंतरछेद आहे, हा अंतरछेद AB आणि हा अंतरछेद BC. ह्या दोन्हीचं गुणोत्तर. दुसऱ्या छेदिकेवरचे अंतरछेद PQ आणि QR. PQ छेद QR हे दोन्ही आंतरछेदांचं जे गुणोत्तर आहे ते सारखं असतं. हे आपण सिद्ध केलेलं आहे. याला म्हणायचं 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म. हे सुद्धा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं उपयोजन आहे. कोन दुभाजकाचा गुणधर्म आणि 3 समांतर रेषावर केलेल्या छेदिकेच्या आंतरछेदाचा गुणधर्म. हे 2 प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचे उपयोजन आहे. काय लक्षात राहिलं? रेषा समांतर असतील. आता या ठिकाणी या रेषेची आणखीन पण कुठली छेदिका असेल? समजा इथं आपण अजून एक छेदिका करू. याला नाव देऊ STM. तर AB छेद BC बरोबर
एस टी छेद टी एम बरोबर पी क्यू छेद क्यू आर. अशा कितीही छेदिका असतील तरी सगळ्या छेदिकावरचे जे आंतरछेदाचे गुणोत्तर आहेत ते सारखेच असतात. हे आपल्याला ह्या प्रमेयावरून लक्षात ठेवायचं आहे, या गुणधर्मावरून लक्षात ठेवायचं आहे. आपण कोनदुभाजकाचा गुणधर्म बघितला. त्यानंतर 3 समांतर रेषांनी तयार केलेल्या छेदिकेवरचे आंतरछेदाचा गुणधर्म बघितला. आता हे जे गुणधर्म आपण बघितलेले आहेत त्याचा उपयोग करून आपल्याला हे उदाहरण सोडले. तुम्हाला हे जे मी उदाहरणं दिलेले आहेत बोर्डवरचे, हे उदाहरणं तुम्ही लिहून घ्यायचे आहेत आणि हे उदाहरणं तुम्हाला सोडवायचे. फक्त मी समजून सांगते की हे कसं सोडवायचं उदाहरणं. आता पहिल्या ज्या 3 आकृत्या आहेत, ह्या पहिल्या प्रश्नामधल्या ह्या ज्या 3 आकृत्या आहेत, या 3 आकृत्यामध्ये तुम्हाला कोनदुभाजक दिसतंय. म्हणजे तुम्हाला कोनदुभाजकाचा गुणधर्म वापरायचा आहे. कोनदुभाजकाच्या गुणधर्मानुसार हे उदाहरण तुम्हाला सोडवायचे. कोनदुभाजकाचा गुणधर्म म्हणजे पी टी, हे जे गुणोत्तर आहेत हे गुणोत्तर तुम्हाला लिहायचे. पी टी छेद टी आर बरोबर काय असतं, क्यू पी छेद क्यू आर. बरोबर आहे. मग इथं पी टी छेद टी आर लिहिल्यानंतर ही जे एक्स आहे ह्या एक्सची किंमत तुम्हाला शोधायची आहे. बाकीच्या ज्या किमती आहेत त्या किमती तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्यावरून तुम्ही एक्सची किंमत शोधा. असंच तुम्हाला ह्या प्रत्येक उदाहरणामध्ये करायचे. पहिल्या 3 प्रश्नामध्ये कोनदुभाजकाचा गुणधर्म वापरायचा. त्यानंतर तुम्हाला प्रमाणाचा मूलभूत प्रमेय झालेला आहे. हा जो खालच्या 3 आकृत्या आहेत या 3 आकृत्यामध्ये तुम्हाला प्रमाणाचा मूलभूत प्रमेय वापरून सोडवायचे. इथं तुम्हाला एक रेषा दुसऱ्या बाजूला समांतर असलेली दिलेली आहे. रेषा पी क्यू समांतर बाजू बी सी हे दिलेलं आहे. इथं तुम्हाला प्रमाणाचा मूलभूत प्रमेय वापरायचा आहे. ए पी छेद पी बी बरोबर ए क्यू छेद क्यू सी हे लिहायचे. दिलेल्या किमती ठेवायच्या, तिरकस गुणाकार करून तुम्हाला एक्सच्या किमती काढायच्या आहेत. हे उदाहरण सोडवून बघा. ह्या उदाहरणामधलं कुठलं उदाहरण तुम्हाला नाही सोडवता आलं ते जे तुम्हाला आलेली अडचण आहे हे तुम्हाला मला पुढच्या व्हिडिओसाठी विचारायचं आहे. त्या अडचणी तुमच्या वर्गाच्या ग्रुपवर तुम्हाला लिहून पाठवायच्या आहेत आणि मग ते अडचण आलेली मला विचारा. ते तुम्हाला त्याच्यामधलं जे नाही आलं ते मी समजून सांगेन. सगळ्यांनी हे उदाहरण सोडवायचे. हा तुमच्यासाठीचा होमवर्क आहे. आता आपण पुढचं उदाहरण बघू. लिहून घेतलं आहे सगळ्यांनी, स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि लिहून घ्यायचं आहे. आता अशा प्रकारचे अजून उदाहरण आपण सोडवणार आहोत. आता पुढचं उदाहरण आहे त्रिकोण ए बी सी मध्ये त्रिकोण ए बी सी मध्ये रेख बीडी हा कोण ए बी सी चा दुभाजक आहे. जर ए बी बरोबर एक्स बी सी बरोबर एक्स अधिक 5 ए डी बरोबर एक्स वजा 2. हे पण उदाहरण तुम्ही माझ्यासोबत लिहून घ्या. ए डी बरोबर एक्स वजा 2, डी सी बरोबर एक्स अधिक 2. तर एक्स ची किंमत काढा. तर एक्स ची किंमत काढा. आकृती तुम्हाला अशा प्रकारची दिलेली आहे. ए बी सी बी डी हा कोण दुभाजक आहे. आणि
बाजूच्या लांबी. तुम्हाला काय काय दिलंय उदाहरणामध्ये? कोण दुभाजक आहे हे सांगितलंय. कोण दुभाजक आहे म्हणजे कोण दुभाजकाचा गुणधर्म वापरायचा आहे. त्यानंतर ए बी एक्स दिले, बी सी एक्स अधिक 5 दिले, ए सी एक्स वजा 2 दिले आणि डी सी एक्स अधिक 2 दिले. कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार तुम्ही त्याचे गुणोत्तर लिहू शकतात. म्हणून उदाहरण सोडवताना लिहायचंय त्रिकोण ए बी सी मध्ये रेख बीडी हा कोण ए बी सी चा दुभाजक आहे. लिहिलं ए बी सी दुभाजक आहे, हे दुभाजक आहे हे सांगणं गरजेचं आहे. उदाहरणामध्ये दिलेलं आहे. आता तुम्हाला लिहायचंय कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार. कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार हे कारण लिहिणं कंपल्सरी आहे. हे जे तुम्ही कारण लिहिलेलं आहे याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये मार्क असतो. कारण लिहिलेलं असल्याशिवाय तुम्हाला त्या स्टेपला मार्क मिळणार नाही. म्हणून आपण जे कुठली पण स्टेटमेंट लिहिलेली आहे, विधान लिहिलेलं आहे त्याचं कारण लिहिणं गरजेचं आहे. इथं आपण कोण दुभाजकाचा गुणधर्म वापरायलो म्हणून कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार. आता कोण दुभाजकाच्या गुणधर्मामध्ये बघायचं इथं कुठला कोण दुभाजक आहे, बी कोणाचा कोण दुभाजक आहे. तर बी पासून इकडे जायचं, बी ए छेद बी सी, बी ए छेद बी सी बरोबर. आता पहिल्यांदा आपण बी ए घेतलं तर हे इकडूनच घ्यायचं ए डी जे आहे हे घ्यायचं. बी ए घेतल्यानंतर डी सी घ्यायचं नाही. असं जर घेतलं तर ते गुणोत्तर उलटं होतं आणि उदाहरण चुकतं. हे लक्षात ठेवा. ज्या साईडला आपण बी पासून वरच्या साईडला गेलो तर इकडचं पण हे गुणोत्तर वरच्या साईडचं घ्यायचे. बी ए घेतलं तर ए डी वरच घ्यायचे. म्हणजे अंशामध्ये बी ए आलं तर ए डी हे अंशामध्येच यायला पाहिजे आणि बी सी छेदामध्ये आले म्हणून डी सी हे छेदामध्ये यायला पाहिजे. हे लक्षात ठेवा. ए डी छेद डी सी, बी ए छेद बी सी बरोबर ए डी छेद डी सी. आता किमती ठेवू. बी ए किती आहे एक्स, बी सी एक्स अधिक 5, ए डी किती आहे एक्स वजा 2 आणि डी सी किती आहे एक्स अधिक 2. ह्या किमती ठेवल्या. आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. त्यासाठी तुम्हाला यांचा तिरकस गुणाकार करावा लागेल. तिरकस गुणाकार म्हणजे या दोन्हीचा गुणाकार या दोन्हीचा गुणाकार म्हणजेच एक्स आणि एक्स अधिक 2 यांचा गुणाकार बरोबर एक्स अधिक 5 आणि एक्स वजा 2 यांचा गुणाकार. आता एक्सने ह्या कंसाला गुणायचे. कंसाला गुणायचं म्हणजे कंसातल्या प्रत्येक पदाला गुणायचं असतं. आता कंसाला गुणताना एक्सने एक्सला गुणलं तर काय मिळेल, एक्स गुणिले एक्स एक्सचा वर्ग, एक्स गुणिले एक्स एक्सचा वर्ग हा पहिला गुणाकार. आता एक्सने 2 ला गुणू, एक्स गुणिले 2 2x म्हणून एक्सचा वर्ग अधिक 2x हा झाला डाव्या बाजूचा गुणाकार. उजव्या बाजूमध्ये ह्या एक्सने एक्सला गुणा, एक्स गुणिले एक्स एक्स वर्ग, परत एक्सने वजा 2 ला गुणा, एक्स गुणिले 2 2x. ह्या एक्सचा ह्या दोन्हीशी गुणाकार झाला. आता पुढचं पद कुठलं आहे अधिक 5. ह्या अधिक 5 नी पण ह्या दोन्हीला गुणू, अधिक 5 गुणिले एक्स अधिक 5x आणि अधिक 5 गुणिले 2 5 गुणिले 2 10 वजा आणि अधिक चिन्ह आहे म्हणून अधिक गुणिले वजा 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 10. आता दोन्ही बाजूला इथं एक्स वर्ग सारखा आलेला आहे. हे एक्स वर्ग कटलं. इकडं राहिलं 2x बरोबर हे वजा 2x अधिक 5x यांची बेरीज
वजा आणि अधिक विरुद्ध चिन्ह आहे म्हणून त्यांची वजाबाकी होते मोठ्या संख्येचं चिन्ह. 5x मधून 2x गेले, 3x राहिले. 3x 5ला अधिक चिन्ह आहे म्हणून अधिक 3x, म्हणून ह्या दोघांची बेरीज झाली अधिक 3x आणि हे वजा 10. परीक्षेमध्ये एक 3x वजा 10 यांच्यामध्ये कुठलीही क्रिया करायची नाही. x असलेले पद आणि x नसलेले पद यांच्यामध्ये बेरीज वजाबाकी होत नाही, हे लक्षात ठेवायचं. बेरीज वजाबाकी फक्त x असलेल्या पदामध्येच करायची, सारख्या पदामध्येच करायची. आता ह्या 3x ला इकडे पाठवू. 2x अधिक 3x इकडे आलं वजा 3x बरोबर. हे वजा 10 जशाला तसं. 2x वजा 3x, 2 मधून 3 गेले म्हणजे मोठ्या संख्येत चिन्ह वजा येणार आहे म्हणून वजा x बरोबर वजा 10. 3 मधून 2 गेले, 1 राहिलं, मोठ्या संख्येत चिन्ह वजा आणि x म्हणजे वजा 1x म्हणजेच वजा x बरोबर 10. आता दोन्ही बाजूला वजा चिन्ह आहे म्हणून हे वजा चिन्ह कटलं म्हणून x बरोबर 10. x ची किंमत किती आली 10. आपल्याला प्रश्नामध्ये x काढा सांगितले, x ची किंमत आलेली आहे 10. सगळ्यांनी हे उदाहरण पण लिहून घ्यायचं आहे. आता पुढचं उदाहरण बघू. आकृतीत AB समांतर CD समांतर EF, हे पण माझ्यासोबत लिहून घ्या. AD समांतर CD समांतर EF. तर x आणि AE ची किंमत काढा. आकृती काढून घ्या. A C E आणि इथं F. इथं BD दिलेला आहे 8, DF दिलेला आहे 4, C दिलेला आहे X आणि AC दिलेला आहे 12. आणि तुम्हाला इथं काय काढायचं आहे, x ची किंमत काढायची आहे आणि AE ची किंमत काढायची आहे. इथे ह्या 3 रेषा समांतर दिलेल्या आहेत. 3 रेषा समांतर दिलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला काय वापरायचे, 3 समांतर रेषांच्या छेदिकांचा गुणधर्म. म्हणून इथे लिहा 3 समांतर रेषांच्या छेदिकांच्या आंतरछेदाच्या गुणधर्मानुसार तीन समांतर रेषांच्या छेदिकेमुळे जे आंतरछेद झालेले आहेत त्यांचे गुणोत्तर सारखे असते. म्हणजेच इथे तुम्हाला कुठलं गुणोत्तर सारखे मिळेल, हा FD छेद DB, FD छेद DB बरोबर EC छेद CA, EC छेद CA. कधी पण आकृतीमध्ये अशा 3 समांतर रेषा दिसल्या तर हे गुणोत्तर सारखे असतात, हे लक्षात ठेवायचं.
ते गुणधर्म लिहून ते गुणोत्तर सारखे आहेत हे लिहा. हे गुणोत्तर पण लिहिताना FD छेद DB घेतल्यानंतर AC छेद C असं उलटं जायचं नाही. आपण इथून या दिशेने आलेलो आहोत तर याच्यासाठी सुद्धा इकडल्याच दिशेने जायचंय. म्हणजे FD अंशामध्ये आलं तर इथं EC हेच अंशामध्ये यायला पाहिजे. उलटं करायचं नाही, हे वर हे खाली असं करायचं नाही. असं केलं तर हे गुणोत्तर चुकतं, हे लक्षात ठेवा. एकाच दिशेने यायचे गुणोत्तर लिहिताना. आता FD किती आहे 4, BD किती आहे 8. माझ्यासोबत तुम्ही पण सोडवा. EC किती आहे x आणि AC किती आहे 12. x ची किंमत काढायची आहे, तिरकस गुणाकार. अगोदर 8 आणि x चा गुणाकार आणि 12 गुणिले 4. x ची किंमत काढायची म्हणून 8 ला छेदामध्ये घेऊ. छेदामध्ये 8 आलं. 4 1 4, 4 2 8, 2 ने भागलं 6 म्हणून x बरोबर आलं 6. 6 1. x ची किंमत मिळाली. आता तुम्हाला काढायचे AE. AE म्हणजे काय आहे AC अधिक C ह्या दोन्हीची बेरीज. म्हणून इथं आपण लिहू AE बरोबर AC अधिक C. AC किती आहे 12. आता हे x जे आहे हे x म्हणजेच काय आहे C आहे, हे आपण इथे लिहू. C आहे 6 म्हणून इथं आपण C घेऊ 6. तर AE मिळणार आहे 12 अधिक 6 18 एकक. AE बरोबर 18 एकक. म्हणजे दोन्ही पण तुम्हाला उत्तर मिळालेले आहे. हे दोन्ही उत्तर तुम्हाला खाली लिहायचे. x बरोबर 6 एकक आणि AE बरोबर 18 एकक. सगळ्यांनी हे उदाहरण लिहून घ्यायचं आहे. आता आपण हे 2-3 उदाहरणं नमुना दाखल घेतलेली आहेत. या सराव संच 1.2 मधले जे राहिलेले उदाहरण आहेत ते तुम्ही होमवर्क म्हणून घरी सोडवायचे. त्याच्यामध्ये कुठल्या उदाहरणामध्ये अडचण आलेली असेल तर ते उदाहरण तुम्हाला ग्रुपवर विचारायला मी प्रत्येक वेळेस सांगते. ग्रुपवर ते उदाहरण विचारा. वहीमध्ये पूर्ण उदाहरण संग्रह सोडवून ठेवा. सुट्ट्यामध्ये हा पूर्ण अभ्यासक्रम करायचा आहे. जेवढं शिकवलेलं आहे ते पण लक्षात ठेवायचे. जे प्रमेय आहेत ते प्रमेय तुम्ही 4-5 वेळेला मनाने लिहून काढा तर ते प्रमेय तुमच्या डोक्यात बसतील आणि लक्षात राहिलेले जे प्रमेय आहेत त्याचा वापर करून तुम्हाला अशा प्रकारचे उदाहरणं सोडवता येणार आहेत. जे आता तुम्हाला बोर्डवर लिहून दिलेले आहेत उदाहरण 6 तेही उदाहरणं सोडवायचे आणि सराव संच 1.2 हा सुद्धा तुम्हाला सोडवायचा आहे. आणि त्याच्यामध्ये आलेल्या अडचणी सुद्धा तुम्हाला विचारायला विसरायचं नाही. प्रमेय पण तुम्हाला अभ्यास करायचे आहे. आता राहिलेला जो भाग आहे आपण पुढच्या तासाला